बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. शिंगणापूर चिखली रस्ता बंद, वाहतूक ठप्प, नागरिक व शेतकरी त्रस्त. शिंगणापूरहून बालिंगा, पाडळी, देववाडी, हनुमंतवाडी, ज्योतिबा व पन्हाळा येथे जाण्यासाठी स्थानिक नागरिक शिंगणापूर चिखली या रस्त्याचा नेहमी वापर करत असतात. मात्र गेल्या 6 दिवसांपासून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या रस्त्यावरील पाण्याची फुगी आसपासच्या गावांमध्ये पसरत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना पर्यायी लांबचा रस्ता वापरावा लागत असल्याने प्रवास अधिक त्रासदायक झाला आहे. शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महानगरपालिकेला रस्त्यावरचे पाण्याचे बर्गे हटवण्याची विनंती केली होती. मात्र अद्यापही ते बर्गे महानगरपालिकेने काढून घेतले नसल्याने सध्याच्या मान्सूनपूर्व पावसात ही समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. वाहतूक बंद आणि शेतीचे नुकसान या दुहेरी समस्यांमुळे नागरिक आणि शेतकरी दोघेही मोठ्या अडचणीत सापडले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यावेळी शिंगणापूर ग्रामपंचायत सदस्य दीपक कांबळे म्हणाले, नमस्कार, माझं नाव दीपक सदाशिव कांबळे. मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आता आहे. प्रशासनाला वारंवार विनंती केली आहे महानगरपालिकेला. 2008 पासून आम्ही सांगतोय की वेळोवेळी पावसाच्या अगोदर बर्गे काढा. बर्गे न काढल्यामुळं पाण्याची जी फुगे आहे पुराच्या पाण्याची ती 20 फुटानं वाढते आणि वाढल्यामुळं बॅक वॉटर ती जी पाण्याची तुंबी आहे ती पाठीमागे जात्या. पाक ते आपले शिंगणापूर, हनुमंतवाडी, नागदेवाडी, बालिंगा, शिंदेवाडी इथपर्यंत जात्या. या फुगीमुळं शेतकऱ्यांच्या पिकाचे फार मोठे नुकसान होते. पोटमायासुद्धा वारंवार सूचना देऊन सुद्धा हा महानगरपालिका परवासुद्धा मी पाठपुरावा करून बर्गे काढण्यासाठी विनंती केली ग्रामपंचायतच्या माध्यमातून. त्यावेळेला तिने तात्पुरती एकच काढली. त्यावेळेला पण मी सांगितलं की साहेब की अजून काढा की कारण का ही जर का काढलेलं नसल्यामुळं ही तुंबी फार लांब जाते 10 किलोमीटर आणि 10 किलोमीटरपर्यंत असणारे जे गाव शेतकऱ्यांचे जे शेती पोटमाळे आहेत त्या पूर्णपणे नुकसान होते आणि याचा फटका सगळ्या शेतकऱ्यांना होतोय. त्यामुळं माझी विनंती आहे की आपल्या प्रेसच्या माध्यमातून वेळोवेळी आता जर बर्गे काढता येत असेल तर काढावे, एवढीच माझी विनंती आहे. आणखी एक तुम्हाला सांगायचं म्हणजे की आता हे बॅरिकेड आम्ही लावलेलं आहे ग्रामपंचायतच्या वतीने. आता इथून जाणारी वाहने जी वाहतुकीला आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की बाबा रे जाऊ नका. परंतु जे वाहतूकदार आहेत मुलं किंवा ते आपला जीव स्वतःचा जीव धोक्यात घालून इथून प्रवास करतात. परवासुद्धा परवा घटना घडली की आम्ही विनंती केली की अडवली तर त्या मुलग्याला की जाऊ नकोस, तर ह्याला स्वतःला पोहता येत नाही आणि ह्यो दांडगाव्याने गेला आणि पुढे गेल्यानंतर गाडी तिची स्लिप झाली. आम्ही जर नसतो तर ते दोघे गेले असतील. त्यामुळं जे वाहतूक आहे त्यांना मी सांगू इच्छितो की बाबा बॅरिकेड लावले, पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे प्रवास करू नका, एवढीच माझी विनंती आहे त्यांना. महानगरपालिकेला जर शक्य असेल तर आत्ताच्या परिस्थितीत त्यांनी पाण्यातील बर्गे काढावेत अशी विनंती दीपक कांबळे यांनी केली आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर.